काही एक दोन ठिकाणी असे इन्सिडेंट होणार आहेत, पण त्याच्यावर सक्षमपणे आमच्या तिन्ही पक्षाचे नेते, प्रमुख मुख्य नेते, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री बसून निर्णय घेणार आहेत. आणि असं होणार नाही की कुठे वाद होणारच नाही आहे, कोण राजीनामा देणार नाही, असं होणार नाही आहे. निवडणुकीची प्रक्रिया आहे. कार्यकर्ता ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे, इच्छा प्रत्येकाची आहे. त्यांना 5 वर्षानंतर त्यांच्या समोर आलेलं आहे आणि त्या ज्यांना लढायचं ते आपलं मत मांडणार आहेत. नाराजी असणार आहेत, पण ती नाराजी दूर केली जाईल. पक्षांतर्गत नाराजीविषयी हा मोठं चॅलेंज आहे मुंबईमध्ये, कारण अनेक वॉर्डमध्ये अनेक इच्छुक आहेत आणि त्यामुळे नाराजी आहे. त्या नाराजीविषयी कसं शांत केलं जाणार? आत्ताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे 127 नगरसेवक म्हणून ज्यांनी काम केलंय ते शिंदे साहेबांकडे आलेत. तर प्रत्येक नगरसेवकाला वाटणं साहजिक आहे. तो 2012चा असेल किंवा 2017ला निवडून आलेले असतील, त्यांचं म्हणणे मला तिकीट मिळालं पाहिजे, मी काम करतोय. बरं, जे एकदा निवडून आले ते आपल्या विभागात काम करतायत, ते काम सोडून राहिलेले नाही आहेत, म्हणूनच ते शिंदे साहेबांकडे आले. उभाटाला सोडून जेव्हा इकडे आले तेव्हा प्रत्येकाला असं वाटतंय की मला तिकीट मिळावं आणि मी निवडून येणार आहे. आता त्याच्यामध्ये पण जेवढ्या आपल्याला सीट मिळतील, जर एवढ्या मोठ्या संख्येने आलेले नगरसेवक असतील तर मुंबईमध्ये जास्तीत जास्त जागा आम्हाला द्याव्या लागल्या किंवा मिळाल्या, तर यात आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाही. आमच्याकडे आलेले नगरसेवक जर 125 आले असतील तर याचा निर्णय शिंदेसाहेब त्यांना न्याय तर देण्याचा प्रयत्न जरूर करणार आहेत. तुम्हाला क्वालिफिकेशन हे बघावंच लागेल. उमेदवार निवडून येणारा तो काम करतोय का, काम काय केलेलं आहे, त्याचं नाव कसं आहे ते विभागामध्ये, हे तिन्ही पक्षाचे नेते तर नक्कीच मानतील. समजा 125चा फॉर्म्युला वर्कआउट नाही झालं तर भाजपाला जेवढ्या जागा मिळतील त्या समसमान जागा मिळाल्या, 50-50 मिळावं तशी तुमची अपेक्षा असेल? नक्की का नसेल अपेक्षा तशी. जर आमच्याकडे माजी नगरसेवक आलेले असतील आणि ते जर त्यांनी काम केलेलं आहे, ह्या सगळ्याचा डाटा असेल तर त्याप्रमाणे मिळेल. तुम्हाला अशी भीती आहे का की तुमच्याकडे आलेले नगरसेवक पुन्हा तिकडे जाऊ शकतात जर जागा मिळाली नाही तर? असं काही होणार नाही. हे नाही मिळालं म्हणून मी दुसरीकडे गेलो, ही आमच्याकडे होईल असं वाटत नाही. कारण एवढं जर झालं असतं तर एवढे 128 किंवा 127 आलेच नसते. सगळ्यांना पुन्हा लढण्याची इच्छा आहे, त्यामुळे पुन्हा जर नाही मिळाली जागा तर पुन्हा ते जातील असं? नक्की त्याच्यामधनं मिळतील, त्यांना न्याय दिला जाईल. आणि शिंदे साहेबांचं आत्ता लोकसभा आणि विधानसभेचं जे यश आम्हाला मिळालेलं आहे ते यश पाहिल्यानंतर मला असं वाटतं की शिंदे साहेब सगळ्यांना न्याय देऊ शकतील. न्याय देण्यासाठी जागा जास्त लागतील, मिळतील ना जागा. पॉझिटिव्ह राहा, तुम्ही पॉझिटिव्ह राहा. सगळ्या प्रश्नाचं उत्तर दिलं ऑलरेडी. एक मिनिट देखिए